1960च्या दशकात भारतातल्या हिमालयातल्या नंदादेवीच्या शिखरावर भारताची इंटेलिजन्स ब्युरो आणि अमेरिकेची CIA या दोघांनी मिळून एक न्यूक्लिअर डिव्हाइस प्लॅन्ट केला होता आणि हा न्यूक्लिअर डिव्हाइस हरवला होता, ज्याचा परिणाम भारतातल्या अनेक लोकांच्या जीवनावर होईल अशी भीती अनेक वेळा सांगितली जाते. अनेक वेळा असं म्हणतात की नंदादेवीच्या शिखरामध्ये जो ग्लेशियर आहे तो विरघळून त्याचं पाणी येतं ऋषीगंगा आणि धौलीगंगा या दोन नद्यांमध्ये आणि तिथून ते पाणी जातं अलकनंदा नदीमध्ये आणि पुढे तेच पाणी येतं गंगा नदीमध्ये. त्यामुळं गंगा नदीमध्ये जर हा रेडिओ ऍक्टिव्ह असलेला प्लुटोनियम बॉम्ब मिसळला तर त्याचा विष जे असेल त्यामुळं हा लाखो लोकांचा जीव जाऊ शकतो अशी भीती दरवर्षी व्यक्त केली जाते जेव्हापासून ही गोष्ट भारतात लोकांना समजली तेव्हापासून. आता परत एकदा या गोष्टीची चर्चा होत आहे की हा डिव्हाइस कुणी प्लॅन्ट केला, कसा प्लॅन्ट केला, तेव्हा कुणाचं सरकार होतं. तुम्हाला ही प्रश्न पडेल की असं CIA ला भारतामध्ये एखादा न्यूक्लिअर डिव्हाइस नंदादेवी शिखरावर प्लॅन करायला देणारा व्यक्ती तेव्हाचा पंतप्रधान कोण होता, आम्हाला त्याचं नाव सांगा म्हणजे आम्ही त्याची धुलाई करतो. पण त्याचं नाव मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. पण असा डिव्हाइस का ठेवला गेला, त्याच्या मागचं राजकारण काय होतं आणि तो डिव्हाइस हरवला कसा, हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रामध्ये एक नवीन आर्टिकल पब्लिश झाले. या आर्टिकलचं नाव आहे, टायटल आहे, हाऊ डिड CIA लूज अ न्यूक्लिअर डिव्हाइस. आणि हे आर्टिकल लिहिलंय 4 लोकांनी. त्यामध्ये जेफ्री गेटलमॅन, हरिकुमार, पाब्लो रॉबल्स आणि ॲग्नेस चांग अशी या चौघांची नाव आहेत. त्यांनी सांगितलंय की 1965 मध्ये कशा पद्धतीनं CIA आणि IB या दोघांनी मिळून एक ऑपरेशन प्लॅन केलं आणि एक न्यूक्लिअर डिव्हाइस नेऊन ठेवला जो तिथं हरवला. याची सुरुवात कशी झाली ते थोडक्यात आपण समजून घेऊया. पहिल्यांदा अमेरिकेची CIA आणि भारताची IB हे एकत्र येण्या अगोदर काय घडलं होतं, तर अमेरिकेला चीनची भीती वाटायला सुरुवात झालेली होती. कारण 1964 साली चीननं आण्विक चाचणी केलेली होती. त्यामुळे चीन आता स्वतःच्या जीवावरती मोठा होतोय, एक मोठी ताकद बनतोय याची भीती अमेरिकेला होती. दुसऱ्या बाजूला 1962 ला भारत आणि चीनचं युद्ध झालेलं. या युद्धामध्ये भारताचा पराभव झालेला. त्यामुळे भारताला देखील चीनची भीती वाटत होती. त्यामुळे या दोन देशांना, ज्यांना चीनची भीती वाटत होती, ते दोन एकत्र देश आले आणि त्यांनी ठरवलं की चीनमध्ये कोणतीही मिसाईल टेस्ट असो, कुठलीही न्यूक्लिअर टेस्ट असो, जर ती केली जात असेल तर त्याचे जे टेलिमेट्री सिग्नल्स आहेत ते पकडण्यासाठी एखादं न्यूक्लिअर डिव्हाइस आपण नंदादेवी सारख्या उंच शिखरावरती भारतात ठेवलं पाहिजे, ज्या शिखरावरून पुढं चीनमध्ये काय चाललंय ते सरळ डोळ्यांना देखील दिसतं. कारण तिथून पुढं थोड्याच अंतरावरती उत्तराखंडच्या पलीकडं चायनाची बॉर्डर आहे आणि चीनमध्ये अनेक पर्वत शिखरं आणि अनेक भाग हा नंदादेवीच्या शिखरावरून दिसतो. नंदादेवी हे जवळजवळ 7816 मीटर एवढ्या उंचीचं शिखर आहे आणि भारतातल्या अनेक उंच शिखरांच्या पैकी एक आहे. त्यामुळे CIA आणि भारतातली IB या दोघांनी मिळून हे ऑपरेशन प्लॅन केलं. या प्लॅन प्रमाणे मग CIA अमेरिकेतले काही माउंटेनियर म्हणजे गिर्यारोहक आणि भारतातले काही गिर्यारोहक, IBचे लोक या सगळ्यांना घेऊन एक टीम बनवली, ज्यामध्ये भारताच्या बाजूनं MS कोहली म्हणजे मोहन सिंग कोहली नावाचे एक गिर्यारोहक होते, जे इंडियन नेव्हीचे ऑफिसर होते. या सगळ्यांना घेऊन पहिल्यांदा अलास्कामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये एक ट्रेनिंग पार पडलं. पण अमेरिकेमध्ये जी शिखरं होती त्याच्यापेक्षा हिमालयातली शिखरं ही जास्त उंच होती. त्यामुळे ट्रेनिंगमध्ये जे आलं नाही ते ऍक्च्युली पेपरमध्ये आलं असं म्हणता येईल. त्यामुळे झालं पुढं असं की एक या प्लॅन प्रमाणे असं ठरलेलं होतं की एक अँटेना घ्यायचा, काही केबल्स घ्यायच्या आणि एक प्लुटोनियम डिव्हाइस असेल. प्लुटोनियम 238 हा तुम्हाला माहिती आहे की हा एक रेडिओ आयसोटोप आहे, म्हणजे ज्याला आपण न्यूक्लिअर डिव्हाइस म्हणतो किंवा ऊर्जेसाठी ज्याचा वापर केला जातो असं एक मटेरियल आहे. असा एक डिव्हाइस वापरायचा आणि एक जनरेटर तयार करायचा. म्हणून एक जनरेटर बनवला गेला, ज्याला नाव दिलं गेलं स्नॅप 19C. हे 3 डिव्हाइसेस घेऊन जवळजवळ 12-13 लोकांची एक टीम हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं नंदादेवीच्या शिखराच्या जवळ पोहोचवली गेली. तिथं हे लोक उतरले आणि हा 13 किलोचा डिव्हाइस आणि इतर गोष्टी सगळ्या घेऊन ही टीम वरती चालली. वरती जाताना त्यांना असं सांगितलं होतं की हे लोक तिथं का जातात, कारण एक सिक्रेट मिशन होतं. 1965च्या ऑक्टोबर महिन्यातली ही घटना आहे. एक सिक्रेट मिशन होतं. सांगितलं गेलं की सिक्कीम सायंटिफिक एक्सपिडिशन नावाचं असं काहीतरी नाव त्याला दिलं गेलं. काहीतरी विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही जातोय असं या लोकांनी सांगितलं आणि हे लोक चढायला लागले. वरती गेल्यानंतर जवळजवळ शिखराच्या थोडंफार कमी असताना एक मोठं बर्फाचं वादळ आलं, ज्याला ब्लिझार्ड म्हणतात. या वादळाचा प्रकार इतका भयंकर होता की हे लोक तिथं तगू शकतील अशी शक्यता जवळजवळ नव्हती. त्यामुळे या सर्व लोकांनी ठरवलं की आता हे जे डिव्हाइस आहे, न्यूक्लिअर डिव्हाइस आहे, तो आपण शिखरावर जाऊन प्लॅन्ट करून व्यवस्थित ठेवू शकत नाही. तुर्तास
ऑक्टोबर महिना होता, लवकरच नोव्हेंबर डिसेंबर बर्फाचे किंवा थंडीचे महिने होते. त्यामुळे आता काय करूया, आपण जिथं आहोत तिथंच मार्क करूया आणि हे डिव्हाइस इथंच ठेवूया, म्हणून या लोकांनी तिथं ठेवलं आणि हे सगळे लोक माघारी वळले. त्यांनी लक्षात ठेवलं की आपण हे डिव्हाइस कुठं ठेवले, त्याच ठिकाणी परत जाऊन ते शोधायचं. आता जेव्हा पुढच्या वर्षी म्हणजे 1966च्या उन्हाळ्यामध्ये हे सगळे लोक तिथं ते डिव्हाइस शोधायला गेले, त्यावेळी ते डिव्हाइस तिथं सापडलं नाही. मग आता प्रश्न निर्माण झाला की हे न्यूक्लिअर डिव्हाइस गेलं कुठं? ते बर्फामध्ये वितळलं आणि नदीमध्ये कुठल्या एखाद्या गेलं, की ते बर्फामध्ये जमिनीत रुतून बसलं आणि ते सापडत नाहीये. कारण त्याच्या आजूबाजूला काहीतरी सेन्सर्स असायला पाहिजे, ज्याच्या आधारानं शोधता आलं पाहिजे. कारण न्यूक्लिअर डिव्हाइस आहे, तो काही साधा एखादा लोखंडाचा अवजार नाही आहे की जी गेलं तरी चालेल. त्यामुळं एक भीती कायमची लोकांच्या मनातही राहिली. पण तरी देखील हे सिक्रेट मिशन दडपलं गेलं, कारण हे इथं CIA आणि IB दोघं देखील तोंडावर पडले होते. पण नंतर अमेरिकेमध्ये याबद्दलचे रिपोर्ट पब्लिश झाले आणि 1979 मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ही माहिती लोकांच्या समोर आणली कुलदीप नय्यर नावाच्या पत्रकारानं, ज्याला आपण इतर अनेक गोष्टींसाठी ओळखतो. इंडिया टुडेमध्ये त्यांनी एक आर्टिकल लिहिलं आणि ही सगळी गोष्ट उघड केली. भारत सरकार अडचणीत आलं, पण तरीही भारत सरकारनं सांगितलं की कुठलीही काळजी करायची गरज नाही, आम्ही एक स्पेशल टीम बनवू आणि या सगळ्याचा शोध घेऊ वगैरे. पण आजपर्यंत हे जे सिक्रेट डिव्हाइस आहे ते कधीही कुणालाही सापडलं नाही. मग 1979 नंतर एक गोष्ट तरी क्लिअर झाली की असं कुठलं तरी एक डिव्हाइस आहे ते नंदादेवीच्या शिखरामध्ये गुप्त झालेलं आहे आणि ते सापडत नाहीये. त्यामुळे तिथून पुढे ही भीती भारताच्या लोकांच्या मनात कायम राहिली. MS कोहली जे गिर्यारोहक होते, इंडियन नेव्हीचे ऑफिसर होते, त्यांनी देखील एक नंतर पुस्तक लिहिलं, स्पाईज इन द हिमालयाज, आणि या पुस्तकामध्ये देखील त्यांनी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला. पण जेव्हा भारत जे कोल्ड वॉर चालू होतं, त्या कोल्ड वॉरच्या काळात भारत जो नेहमी रशियाकडे कललेला होता, तो भारत अमेरिकेबरोबर एखादी अशी गोष्ट करायला तयार कसा झाला, हा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे. कारण जवाहरलाल नेहरू हे डाव्या विचारांचे होते, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी हे सगळे डाव्या विचारांच्याकडे कललेले लोक होते. तरी देखील या लोकांनी अमेरिकेबरोबर एखादं ऑपरेशन केलं. ही गोष्ट थोडीशी न पचणारी आहे, पण ही खरी आहे. कारण जवाहरलाल नेहरूंच्या काळात अशा प्रकारचे काही निर्णय घेतले गेले होते. हा निर्णय त्यांच्या काळात घेतला गेला नसेल, तरीही जवाहरलाल नेहरूंच्या काळात भारतातलं एक विमानतळ अमेरिकेला काही काळासाठी चीनवरती हेरगिरी करण्यासाठी वापरायला द्यायसाठी जवाहरलाल नेहरू तयार झाले होते, जी गोष्ट नंतर 2013 साली कळली. आता दुसरा प्रश्न आहे की हे जे ऑपरेशन झालं, हा CIA जो प्लुटोनियमचा एक जनरेटर ठेवायची परमिशन दिली गेली, ती कोणाच्या काळात दिली गेली, तर ती दिली गेली लाल बहादूर शास्त्री यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात. त्यामुळे त्याचा सँक्शन्स किंवा तो निर्णय हा शास्त्रींचा होता. नंतरच्या काळात इंदिरा गांधींनी देखील अमेरिकेबरोबर काही अशा प्रकारचे जॉईंट ऑपरेशन्स केले, पण ही गोष्ट भारतात सांगितली गेली नाही. कारण भारतात तेव्हा असं होतं की भारतात अमेरिकेबरोबर आपण जातोय किंवा अमेरिकेच्या जवळ जातोय या गोष्टीकडे अतिशय निगेटिव्हली बघितलं जात होतं. अमेरिका म्हणजे जणू काही शत्रू आहे, अशा पद्धतीची एक भावना भारतीय लोकांच्या मनात देखील होती आणि इथल्या सरकारच्या मनात देखील होती. त्यामुळे भारतातले तेव्हाचे नेते आपलं अमेरिका विरोध असण्याचं एक इमेज होती ती जपायचा प्रयत्न करत होते. पण ते काही असलं तरी एक गोष्ट आहे की हा जो न्यूक्लिअर डिव्हाइस आहे तो या शिखरांमध्ये हरवलाय. आता पुन्हा एक नवीन आर्टिकल समोर आल्यामुळे ही गोष्ट आपल्या समोर आलेली आहे, पण अजून देखील तो डिव्हाइस सापडला नाही. काही लोक म्हणतात की कदाचित तो डिव्हाइस सापडला असावा आणि तेव्हाच भारताच्या गुप्तचर संघटनांनी तो तिथून गायब करून ठेवला असेल आणि कुणाला सांगितलं नसेल. पण या गोष्टीबद्दलचं कोणताही प्रूफ नाही. किंवा असंही असू शकतं की तो डिव्हाइस तिथंच जमिनीमध्ये रुतलेला आहे. पण तो जमिनीमध्ये रुतला असेल तर त्याची काही जास्त भीती बाळगायचं कारण नाही. पण तो जर वितळला आणि पाण्याबरोबर नदीमध्ये आला तर त्यामुळं मात्र भारतातल्या मोठ्या लोकसंख्येला धोका निर्माण होऊ शकतो आणि ही भीती या उत्तर भारतातल्या लोकांच्या मनात नेहमी असते. त्यामुळे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पण हा ज्या न्यूक्लिअर डिव्हाइसची चर्चा मागच्या काही दिवसांपासून चालू आहे, त्याची ही सगळी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.